दर्शको नमस्कार. तरुण भारत समाजच्या एका विशेष मुलाखतीमध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, आज आपल्या सोबत आहेत भारतातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहनजी दाते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता 17 मे पासून अधिक महिना सुरुवात होते, अधिक मासास प्रारंभ होतोय, त्याला धोंड्याचा महिना देखील म्हटला जातो. तर या अधिक मासाबद्दल अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतात की अधिक मास म्हणजे काय, नेमकं अधिक मासामध्ये काय करावं, काय करू नये, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचं अतिशय चांगलं मार्मिकपणे मार्गदर्शन करण्यासाठी दाते साहेब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की अधिक मासाबद्दल आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. या वर्षी अधिक ज्येष्ठ आहे. आपल्याकडे सर्व सण हे पुन्हा त्या ऋतूशी निगडीत राहावे आणि म्हणून या अधिक मासाची एक रचना केलेली आहे. सौर वर्ष म्हणजे आपण त्याला कॅलेंडर इयर म्हणतो, ते 365 दिवसांचं आहे आणि आपलं चैत्र ते फाल्गुन हे जे वर्ष आहे ते 354 दिवसांचं आहे. म्हणजे दरवर्षी सौर वर्षाशी संबंधित 11 दिवस हे कमी पडतात आणि हे 11 दिवस दर 3 वर्षानंतर त्याची भरपाई होऊन एक अधिक महिना येतो आणि मग ते पुन्हा 11 त्रिक 33 म्हणजे साधारण 30 दिवस ते 32 दिवस हा जो काळ येतो तो या सगळ्या अधिक महिन्यामुळे पुन्हा ऋतुचक्राशी निगडीत तो आपल्याला घेतला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश होत असतो, म्हणजे संक्रमण होत असतं. तर ते संक्रमण ज्या वेळेस एखाद्या अमावस्येच्या आधी होत नाही तेव्हा त्या कालावधीला अधिक मास असं म्हटलं जातं. आता वैशाख अमावस्या यायच्या आधी म्हणजे उद्या आणि परवा याच्या आधी सूर्याचं संक्रमण हे होत आहे, पण त्याच्यानंतर पुढचा महिना जेव्हा अमावस्येचा येतो तेव्हा त्याच्या आधी सूर्याचं संक्रमण होत नाहीये, म्हणून तो महिना हा अशुद्ध झाला आणि अशुद्ध झाल्यामुळे त्याला मलमास असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो अधिक मास झाला. आणि मग त्याच्या पुढे जेव्हा सूर्याचं संक्रमण लगेचच पुन्हा अमावस्या झाल्यावर प्रतिपदेला किंवा द्वितीयेला होतं तेव्हा तो नेहमीचा शुद्ध मास येतो. म्हणून यावर्षी 17 मे ते 15 जून हा अधिक ज्येष्ठ मास आहे आणि त्याच्या पुढचा जो महिना आहे तो नेहमीप्रमाणे जे निज ज्येष्ठ मास आहे. आणि अशा प्रकारे त्याची रचना ही 2.5-3 वर्षातून साधारणपणे एकदा होत असते. यापूर्वी 2018 मध्ये अधिक ज्येष्ठ मास आलेला होता आणि तो पुन्हा आता 26 मध्ये आलेला आहे. आणि या अधिक मासाला धोंडा मास म्हणण्याचं कारण असं की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला कोणते ना कोणते तरी व्रत, मंगल कार्य, शुभ कार्य ही सांगितलेली आहेत, परंतु हा अशुद्ध मास असल्यामुळे या महिन्यामध्ये कोणतेही आपल्याला मंगल कार्य करता येत नाही, म्हणून याला थोडंसं धोंडा मास असं म्हटलेलं आहे. धोंडा मास म्हणजे त्याच्यामध्ये काही करायचं नाही आपल्याला, या अर्थाने ते घेतलेलं आहे. परंतु जरी तसं असलं तरी या अधिक महिन्यामध्ये आपण नेहमीचे सर्व व्यवहार, खरेदी विक्री असेल, डोहाळ जेवण असेल, बारसा असेल, लौकिक गृहप्रवेश म्हणजे वास्तुशांती न करतानाचा गृहप्रवेश, या सगळ्या गोष्टी आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो. आता जावयाला किंवा वाण दिलं जातं किंवा काही ठिकाणी 30 म्हणजे 33 ब्राह्मणांना भोजन दक्षिणा दिली जाते. तर या सगळ्या गोष्टी अधिक महिन्यामध्ये आपल्याला यावर्षी करायच्या आहेत. फक्त काय झालंय की वैशाख कृष्ण अमावस्या हा भावुका अमावस्या असल्यामुळे 17 मेचा दिवस हा करी दिन म्हणून आलेला आहे आणि मग करी दिनाच्या दिवशी 17 मेला आपण वाण देऊ शकतो का जावयाला, किंवा अधिक मासानिमित्त आपण काही धार्मिक कृत्य करू शकतो का, अशी एक शंका लोकांच्या मध्ये आहे. परंतु आपण ते करू शकतो. अधिक मासाच्या निमित्ताने त्याला विष्णूची पूजन हे सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे आणि म्हणून या अधिक मासाला दुसरं एक नाव आहे पुरुषोत्तम मास. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये 17 मेला रविवार असल्यामुळे अनेकांना असं वाटतं की आपण या रविवारी आपण जावयाला वाण देऊ शकतो का किंवा इतर काही दान धर्म करू शकतो का, तर आपण ते निश्चितपणाने करू शकता. या अधिक मासामध्ये आपण विवाह, वास्तू, उपनयन, देवप्रतिष्ठा किंवा काय म्हणतात त्याला आपली 60 शांती, 75 शांती, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकत नाही. परंतु विष्णूच्या उद्देशाने सत्यनारायणाची पूजा किंवा विष्णू याग किंवा इतर काही देवदेवतांचं पूजन, दान धर्म, या सगळ्या गोष्टी आपण अधिक मासामध्ये करून त्याचं पुण्य आपण मिळवण्याचा एक वेगळा योग दर
3 वर्षांनी अधिक मासामुळे आपल्याला येत असतो, तेव्हा आपण या अधिक मासामध्ये येणाऱ्या आपण अवश्य या पद्धतीने सगळं दान धर्म करावा. आणि दुसरं वैशिष्ट्य या ज्येष्ठ अधिक मासाचं असं आहे की कोणतेही व्रत कोणत्याही अधिक मासामध्ये नसतं, पण गंगा दशहरा म्हणून जे व्रत आहे ते मात्र या अधिक ज्येष्ठ महिन्यामध्येच आपल्याला करायचं आहे. दुसरं असं की गेल्या वर्षी ज्यांचा मृत्यू ज्येष्ठ महिन्यात झालेला आहे तर त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध हे आपण या वर्षीच्या अधिक ज्येष्ठ महिन्यात त्या तिथीला करायचं आहे, ते दुसऱ्या ज्येष्ठ महिन्यात करायचं नाही. परंतु दरवर्षीचं ज्यांचं म्हणजे यापूर्वी 4-5 वर्षापूर्वी किंवा 2-3 वर्षापूर्वी ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्येष्ठ महिन्यात, त्यांचं दरवर्षीचं श्राद्ध मात्र दुसऱ्या ज्येष्ठ महिन्यात म्हणजे निज ज्येष्ठ महिन्यात करायचं आहे. पुन्हा सांगतो, प्रथम वर्ष श्राद्ध ज्येष्ठ महिन्यात गेलेल्यांचं अधिक ज्येष्ठ महिन्यात त्या तिथीला करायचं आहे. आणि दरवर्षीचं केलं जाणारं यापूर्वीचं श्राद्ध हे नेहमीप्रमाणे निज ज्येष्ठ महिन्यात करायचं आहे. किंवा ज्यांच्या आषाढात कोणी गेले असतील, श्रावणात कोणी गेले असतील गेल्या वर्षी, तर त्यांचं सुद्धा प्रथम वर्ष श्राद्ध हे आषाढ किंवा श्रावण महिन्यातच त्या त्या तिथीला करायचं आहे, ते 1 महिना आधी करायचं नाही. हा सगळा विचार दाते पंचांगात पान नंबर 25 वर दिलेला आहे, तो आपण सर्वांनी अवश्य वाचावा आणि या अधिक ज्येष्ठ महिन्यात जास्तीत जास्त दान धर्म करून पुण्य संपादन करावं. दर्शको, हे होते भारतातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी आपल्या अधिक मासाबद्दलच्या मनामधील असलेल्या विविध प्रश्नांची अतिशय अनमोल असं मार्गदर्शन त्यांनी या सगळ्या आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तरद्वारे दिलेलं आहे. अशीच अचूक माहिती, वेगळी माहिती तुम्हाला पाहण्यासाठी पाहत राहा तरुण भारत संवाद न्यूज चॅनल. नमस्कार.